गोपनीय माहितीवरून तहसील पोलीस ठाण्याच्या स्थानिक गुन्हे शाखेने गांजाच्या अवैध वाहतुकीवर मोठी कारवाई केली असता पोलिसांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे बगदादी 6 दर्गा परिसरात सापळा रचण्यात आला। डीबी पथकाच्या कारवाई दरम्यान जिलू प्रमोद कुमार नायक वय 30 वर्ष राहणार चारगाव कालिंगा पदर झारगर तारसिंग राज्य ओडिसा याला संशयाच्या आधारे थांबविण्यात आलं। त्याच्या हातातील सुटकेसची झडती घेतली असता सुमारे 7 किलो 965 ग्रॅम एवढा गांजा सापडला, ज्या गांजाची अंदाजे बाजार मूल्य 1,59,300 रुपये इतकी असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे। आरोपी हा ओडिसा राज्यातून नागपूरमध्ये गांजाची तस्करी करण्यासाठी आल्याचं स्पष्ट होत आहे। त्याच्याकडून मिळालेल्या मोबाईलमधून आणि इतर साधनांमधून आणखी कॉन्टॅक्टमध्ये असलेल्या व्यक्तींची माहिती काढण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जात आहे। सध्या तपासाची अवस्था प्राथमिक असली तरी हा एक सुसूत्र रॅकेट असण्याची शक्यता पोलिसांनी नाकारलेली नाही। या प्रकरणी संबंधित आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास तहसील पोलीस करत आहेत। पोलीस स्टेशन तहसील हद्दीचे डीबीचे अधिकारी आणि कर्मचारी यांना गोपनीय माहिती मिळाली होती की पोलीस स्टेशन हद्दीतून अवैध गांजा ह्याच वाहतूक होणार आहे। त्या हिशोबाने आमच्या डीबी टीमने सापळा रचला होता आणि बगदादी 6 दर्गा गार्डलाइन या परिसरात आरोपी जिलू प्रमोद कुमार नायक वय 32 वर्ष राहणार गाव कलिंगा पदर झारगर तारसिंग राज्य ओडिसा हा त्याच्या सुटकेसमध्ये 7.965 ग्राम म्हणजे जवळपास 8 किलो गांजा, एकूण किंमत रुपये 1,59,300 रुपयाचा गांजा वाहतूक करताना मिळून आलेला आहे। त्याच्यावर रेड कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि अधिक तपास आम्ही करतो आहे। सध्या अतिशय प्राथमिक अवस्थेत हा तपास आहे। आम्ही तपासात ह्या सगळ्या गोष्टी निश्चितपणाने निष्पन्न करू आणि तपासात ह्या ओरिसा येथून आलेला आहे आणि सध्या कॉन्टॅक्ट पर्सन इथला त्याचा कोण आहे, कोणाला भेटायला आला होता, कोणाला डिलिव्हरी द्यायला आला होता, ह्या सगळ्या तपासात गोष्टी निष्पन्न होते। ही कारवाई आमचे डीबीचे PSI रसूल शेख, त्यांचे डीबी पथकाचे श्री चेतन माटे, श्री प्रदीप सोनटक्के, त्याच्यासह एक मिनिट पॉज कर।